चांगलं असतं बेटा. स्वप्न पाहणं खूप चांगलं असतं, पण माणसानं अशी स्वप्न पाहावीत की ती आवाक्यातली असावीत. हे घे. अरे शहरात येणार आहेस ना तू, प्रवास खर्च म्हणून राहू दे. तो अचानक इकडे येतो काय, आपली प्रेमाने विचारपूस काय करतो, गिफ्ट्स काय आणतो आणि तुम्हाला गळ घालून शहरात काय नेतो, आणि तेही कायमचं. बाबा हे सगळं खूप विचित्र नाहीये का? काय विचित्र आहे सांग ना, काय विचित्र आहे? धाकट्या भावानी मोठ्या भावाला घरी राहायला बोलवलं, काय विचित्र आहे त्यात? काय सगळे कचरा करून ठेवला इकडे. ओय शपथ. बाबा, ओ बाबा. काय रे बाबा, बाबा बसा ना. काय रे बाबा, काय झालं ओरडायला? बाबा 2 मिनिटं डोळे मिटा ना, मला तुम्हाला एक गंमत दाखवायची. डोळे मिटल्यावर मी गंमत कशी बघणार? बाबा तीच तर गंमत आहे ना. आधी तुम्ही डोळे मिटायचे, मग मी तुमच्या हातात ती गंमत ठेवणार आणि मग तुम्ही ती गंमत पाहायची. अरे अबे लहान आहेस का तू आता? बाबा प्लीज प्लीज बाबा. बाबा चला रेडी, 1 2 3 स्टार्ट. काय रे अमेय, अरे हा फोटो तुला कुठे मिळाला? आपल्या या जुन्या कप्प्यात होता, वहीत अडकलेला होता एका. अरे अरे हा कोण आहे माहिती का तुला? तुझा ईश्वर काका आहे. बाबा अरे हो, हा अगदी लहानपणचा फोटो आहे. बाबा ईश्वर काका सॉलिडच होता ना. अरे मला आठवतंय, तुझे आजोबा आम्हाला शेजारच्या गावातल्या जत्रेत घेऊन गेले होते. बर, तेव्हा त्या जत्रेत हा फोटो काढला होता. बर. हा फोटो घेऊन आम्ही घरी आलो आणि ईशा, ईशा अण्णांना नाव सांगे ना. ए जा रे ईशा, मला हवाय तो चेंडू. तुला हवाय तर मिळव, मिळव. पण कसं? कसाई? कसंही म्हणजे? हे बघ दादा, तुला हा चेंडू आवडतो, पण त्यावेळेस अण्णांकडे तेवढे पैसे नव्हते, म्हणून त्याने आपल्याला दोघांमध्ये एकच चेंडू आणून दिला, बरोबर? पण आता मला हवाय हा एकट्याला. एकट्याला म्हणजे? हे बघ दादा, मला एकच गोष्ट अनेकांबरोबर वाटून घ्यायला आवडत नाही. दादा प्रत्येकाला हवं तेवढं आणि हवं तेच मिळायला पाहिजे. निदान मला तरी पैसे कमी असतील किंवा वस्तू एकच असेल तर वाटून का घ्यायची? त्यापेक्षा अजून पैसे मिळून आणि अजून वस्तू मिळून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी मिळायला हव्यात. आणि जर जर गोष्ट एकच असेल तर ती जिंकायला हवी. म्हणजे म्हणजे तुलाही हा चेंडू हवाय आणि मलाही. मग चल पंजा लढवूया. जो जिंकला त्याचा हा चेंडू स्वबळावर मिळवायचा. चालेल? चालेल. माझा चेंडू, माझा चेंडू.
बाबा बघ, आणि आला की नाही तुझा काका आपल्याकडे परत? बाबा आपला काका लहानपणापासूनच सॉलिड होता ना. अरे खूप हुशार होता तो, सगळ्यात हुशार तोच होता. आठवतंय मला, 2 ते 30 सगळे पाढे त्याचे पाठ होते. हो. गणितात हुशार. आणि ना त्याला एक सवय होती, तो वाण्याच्या दुकानाबाहेर जाऊन बसायचा. तो वाणी धंदा कसा करतो हे बघायचा. हो. आणि त्यासाठी अण्णांचा खूप मारही खाल्लाय त्यांनी अनेक वेळा. त्याच्या डोक्यात सतत काही ना काही उद्योग सुरू असायचे. कधी पलंग बनवून विक, काय? कधी केळीची पानं विक. बरं. आणि एक दिवस तर कहरच केला. अण्णांनी त्याला 3 दिवस घराच्या बाहेर ठेवलं होतं. बापरे. जेवण खाण बंद केलं होतं. तर हा पठ्ठ्या 4थ्या दिवशी पळून गेला. आणि आला तो थेट 5 वर्षांनी, तेही 1-2 तासांसाठीच. बाबा पण असं काकांनी काय केलं होतं म्हणून त्याला अण्णांनी घराबाहेर काढलं? बाबा पण असं काकांनी काय केलं होतं म्हणून त्याला अण्णांनी घराबाहेर काढलं? अण्णा गाण्याच्या शिकवण्या घ्यायचे ना. तुझ्या काकानी त्या शिकायला येणाऱ्या मुलांकडून शिकवणीचे पैसे घ्यायला सुरुवात केली, अण्णांच्या न कळत. अरे अण्णा कधी शिकवणीचे पैसे घ्यायचे नाहीत. हो. आणि हे जेव्हा त्यांना कळलं, भयंकर संतापले. खूप चोप दिला त्याला, मारलं आणि सरळ घराबाहेर काढलं. पण हा पठ्ठ्या हरला नाही. सरळ मुंबई गाठली. हो ना. तिथे त्यांनी हालात दिवस काढले. काय खाल्लं, कुठे राहिला, कसा राहिला. पण 5 वर्षात स्वतःचा उद्योग सुरू केला. आणि आला तो स्वतःची गाडी घेऊन. असा तुझा काका. अरे हो, काय? त्याला फोन करायची आठवण कर. आपण त्याला त्याच्या घरी येतोय, मुंबईला येतोय हे सांगायला हवं त्याला. हो बाबा. हा? पण सविता आणि गौरीचं काय रे? नाही म्हणजे सविताचं एवढं काही नाही, पण गौरी काही त्याच्याकडे राहायला तयार नाही. आणि आजपर्यंत तिच्या मनाविरुद्ध मी कधीच वागलेलो नाहीये. काय करावं? हे बघा बाबा, गौरी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. आणि एकदा का आपण शहरात गेलो ना की ती बरोबर तिकडे राहायला शिकेलो. काही टेन्शन नका घेऊ. बघूया, देव करो आणि तसंच हो. कशाला त्या फोनशी खेळत बसतोस तू? दे इथे. हॅलो. हॅलो ईश्वर. अरे मी बोलतोय यज्ञेश्वर. हा बोल दादा. कधी येतोयस? निर्णय झालाय माझा, 1-2 दिवसातच येतोय. हा लवकर ये, तुझी वाट बघतोय इकडे मी. बर एकटाच येतोयस ना? का सहकुटुंब सहपरिवार येतोयस? नाही, आम्ही सगळेच येतोय. म्हणजे तूच म्हणालास ना तुम्ही सगळेच कायमचे तिकडे राहायला या म्हणून. म्हणून मग आम्ही इथलं सगळं बंद करून तिकडे मुंबईला राहायला येतोय. बर बर ये. आता मुंबईत पुन्हा आपण एकत्र राहू सगळे. ये तर खरं, आल्यावर बोलू मग. हा खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. आता घरी आलो ना छान गप्पा मारू, एकत्र राहूया सगळे. हा खूप मजा येईल. हो हो भेटू भेटू, बोलू बोलू. बरं मग ठेवतो हा फोन. ठेव ठेव. हा. हा काय रे, कोण येतंय? कुणाशी बोलत होतास? दादाशी. दादा आपल्याकडे येतोय राहायला.
सोबत वहिनी मुलं सगळ्यांना घेऊन येतोय कायमचा राहायला. काय कायमचा? कशाला? कशाला म्हणजे काय मी बोलावलंय त्याला? तू हॅव गॉन मॅड? अरे कित्येक वर्ष त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाहीये आणि तू डायरेक्ट त्यांना इथे राहायला बोलवलंस कायमचं? काय करणार ते इथे येऊन? आपल्या कंपनीमध्ये दादा म्युझिक कंपोजिंग डिपार्टमेंटचा इन्चार्ज म्हणून काम करणार. अरे गावामध्ये आयुष्य काढलेली माणसं आहेत ही. त्या गावढळ माणसाला हे काम कसं झेपणार? ह्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये एक दिवस सुद्धा तो टिकणार नाही. तुझं काय एवढं अडलंय रे? हे बघ शिल्पा, आपली कंपनी आता क्रायसिस मधून चालली. आपल्याला कोणीतरी सुपर टॅलेंटेड आणि विश्वासू माणूस हवा आहे की जो फक्त आपलं ऐकेल, फक्त आपल्यासाठी काम करेल, त्याचं काम बाहेर कुठेही लीक होणार नाही असा माणूस. आणि मला सांग, दादा खेरीज असा माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. ओह आय सी. दादाला मी इमोशनली एवढा चार्ज केला ना, माझ्यासाठी जीव द्यायला तो मागे पुढे पाहायचा नाही. अरे मग त्यांना एकट्याला बोलवायचं ना, फॅमिलीला कशाला बोलवायचं? आणि ते कायमचं इथे राहणार म्हणजे मला नाही हा हे पटत. तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? मी त्यांना आपल्या घरी थोडंच ठेवून घेणार आहे. आपल्याकडे एक गेस्ट हाऊस आहे की नाही, कशासाठी येते? गेस्ट हाऊस मध्ये ती माणसं सुखानं राहतील, सुखानं संसार करतील. आणि तुझी एक तक्रार होती की नाही मला, की घरकामाला कोणाची मदत नाही. आता वहिनी येईल, गौरी येईल, तुला मदत होईल. अरे बघा, एकाच पगारामध्ये 3 माणसं आपल्यासाठी काम करतात. अरे एकावर 2 फ्री. डार्लिंग तू माझी किती काळजी घेतो. नेहमीच घेतो, आत्ता आज नाही. वाव, कसले भारी आहेत ना आपले काका. भारी. मग हे बघ, कसलं भारी घड्याळ त्यांनी मला गिफ्ट केलंय. मग बाबांना सांगत होतो मला नवीन घड्याळ घ्या बाबा, मला नवीन घड्याळ घ्या. नाही ऐकलं त्यांनी माझं. त्यांचं 1970 सालचं घड्याळ मला वापरावं लागत होतं. इतका कंटाळा आला होता ना मला. दर 3 तासांनी किल्ली द्यावी लागायची. नाही तर काय, आता मस्त ना, उद्यापासून मी नवीन घड्याळ वापरणार. हे बघ हे बघ. काकांनी दिलं म्हणून मस्त ते. काकांनी दिलं म्हणून नाही ताई, काका आता आपल्याला मुंबईला घेऊन जाणार आहेत. विचार कर ना, आता आपल्याला आलिशान बंगल्यात राहता येणार. काका फिरतात ना तशा आलिशान गाड्यात ना आपल्यालाही फिरता येणार. त्या एसटी बिष्टीसाठी थांबायची आपल्याला गरज नाही आता. हा, मस्त आलिशात बंगल्यात राहायचं, गाडीतनं फिरायचं, दिवसभर व्हिडिओ गेम खेळायचा, खायचं, धमाल करायची. धमाल बिमाल काही नसणार आहे तिथे. हो, तुला काय माहिती? मला सांग, कोणी उगाच का आपल्याला तिकडे घेऊन जाईल रे आणि मजा करायला देईल? म्हणजे आपले काका आहेत, ते बाबांचे धाकटे भाऊ आहेत. हो ना. मग इतक्या वर्षात नाही आठवण आली ती? इतक्या वर्षात साधी कधी विचारपूसही नाही केली त्यांनी, आणि आज बरा पुळका येतोय बाबांचा. हे बघ ताई, तू काहीतरी उगाच वेगळा विचार करतेस. हा, अगं आपण मुंबईत राहायला जाणार आहे आता. आता आता खरी आपली मजा सुरू होणार आहे. हो की नाही? मग मस्त आहे की नाही? मस्त आहे की नाही? काय माहित नक्की काय होणार आहे पुढे. सगळेच जण मृगजळा मागे का धावायला लागलेत अचानक? कोणाला सांगू मी माझ्या मनातली भीती? कोणापुढे मन मोकळं करू? लाडू अज्जू, लाडू अज्जू. हो, लाडू अज्जू, लाडू अज्जू, लाडू अज्जू. मी चुकतेय का? मला एकटीलाच असं वाटतंय की काका आपल्याला फसवतोय, बाबांच्या भोळेपणाचा फायदा घेतोय. मला कळतच नाहीये काय करू. अमेय, आई, बाबा सगळ्यांना वेध लागलेत शहराचे, तिथल्या माणसांचे. मी काय करू? आई बाबांचं ऐकू की स्वतःच्या मनाचं? सांगा ना लाडू अज्जू.
म्हणजे कदाचित बाबा म्हणतात तसा असेलही काका चांगला. मलाच उगाच वाटत असेल काहीतरी. पण माझी भीती खरी ठरली तर? परतीचे सगळे मार्ग बंद करून शहरात जाणं खरंच योग्य आहे का? सांग ना लाडू आजी. सांगा ना लाडू आजी. लाडू आजी, तुम्ही प्रॉमिस केलं होतात ना मला. मी नसलो तरी मी लावलेल्या या झाडापाशी येऊन तू तुझं मन मोकळं कर. मनात काही प्रश्न असले तरी विचार, मी मार्ग दाखवे. मग लाडू आजी प्लीज प्लीज आज मला मदत करा ना. खरंच कळत नाही मन मारून शहरात जाऊ की मनाचं ऐकून आई बाबांचं मन दुखव. सांगा ना लाडू आजी प्लीज. तुम्हालाही असंच वाटतंय ना लाडू आजी, मी आई बाबांबरोबर शहरात जाऊ? ठीक आहे, पण मग लाडू आजी तुम्ही मला आशीर्वाद द्या. मला शहरात जाऊन असं काहीतरी करून दाखवायचंय की ज्यामुळे आई बाबांना माझा अभिमान वाटेल. भविष्यात जाऊन असं अजिबात वाटायला नको की आम्ही आमचं गावातलं नंदनवनासारखं जग सोडून शहरात आलो. लाडू आजू मला आशीर्वाद द्या. काय झाली का आवराआवरी बाईसाहेब? बाईसाहेब, आज स्वारी एकदम खुशीत दिसतीये. भावाकडे जायचं म्हणून की काय? म्हणून तर आहेच, पण गौरी मुंबईला यायला तयार झाली म्हणूनही. गौरी तयार झाली यायला? बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, ती नक्की तयार होईल. गुणाची पोर आहे माझी. हो, तुमच्या एकटीची नाही, माझीही आहे. काय गंमत आहे नाही सविता, आयुष्यात काही गोष्टी किती अनाकलनीय घडत असतात. म्हणजे इतकी वर्ष संपर्कात नसलेला माझा सख्खा भाऊ ईश्वर अचानक आपल्या घरी येतो काय? आपल्याला त्याच्या घरी शहरात मुंबईला काय बोलवतो आणि आपण इथला संसार गुंडाळून त्याच्याकडे निघतो काय? सगळंच काहीतरी वेगळंच घडतंय आणि गोष्टी इतक्या भराभर घडतायत की मला काही कळेनासंच झालंय. खरंच. बरं, झाली का तुझी आवरावरी? हो झाली. तेवढ्या दशम्या घेतल्या की बरं होईल. प्रवासात होतील आपल्याला. अगं, आपण काय चंद्रावर निघालो होत का? काही तासांचा तर प्रवास आहे. हो. बरं, एक गोष्ट सांगू का? आपण सगळ्या सामानाची यादी करूया, म्हणजे काही महत्वाची गोष्ट राहायला नको. यादी मी केलेली आहे, फक्त एक गोष्ट आठवणीने घ्यायची आहे, ती म्हणजे अण्णांची हार्मोनियम. त्यांनी मला बजावून सांगितलं होतं, माझ्यानंतर ही हार्मोनियम ईश्वरला दे म्हणून. नक्की घेऊन जाऊया आपण. मला खूप आवडेल नाही? बरं, चल आवरतो. मी आलोच.
पण आईबाबांनी मुंबईला कायमचा शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय आणि माझं आणि अमेयचं पुढचं शिक्षण सुद्धा मुंबईला नीट होऊ शकतं, त्यामुळे आम्हाला जावंच लागणार आहे. आज आम्ही हे घर, हे गाव सोडून कायमचे मुंबईला माझ्या धाकट्या भावाकडे राहायला चाललो. मी त्यांचा मोठा भाऊ आहे. काय म्हणता तुम्ही त्याचा भाव? हा? आमच्या मोठ्या साहेबांना तुम्ही त्यांचा भाऊ म्हणतात? आपलं तोंड पाहिलंय का हर्षद? ॲब्सोल्युटली राईट. माझ्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला.